शेतकऱ्याला विनंती, जमिनीमध्ये ईदभर ओल गेली असले तर तुम्ही तुमची पेरणी करू शकता. आणि शेतकऱ्याला एक सांगतो, बियाणे पेरणी करत असताना एखादं कोणत्याही कंपनीचं एखादं औषध लावा, कारण की त्यानं काय होतं, जर्मिनेशन चांगलं होतं, उगम क्षमता चांगली होती म्हणून हे. आणि खत देखील काय करा, पेरण्यातून जे असा चांगला जातो असा निवडा. खत देखील चांगलं आपण आपल्या जे जमिनीला सटे त्याप्रमाणे खत घ्या. आणि मी या ठिकाणी 29 तारखेला काल देखील आम्ही पेरलं. आजच्याला आमची संपूर्ण पेरणी आटोपती. आता ही भवानी बॅग पेरत आहोत आणि याचा संपूर्ण व्हिडिओ मात्र तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल, कशी बॅग राहील, काय राहिली आणि शेवटी उतार किती आला सगळ्यात महत्वाचं ते दाखवण्यात येईल. ज्यावेळेस मग ही सक्सेस होईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्यात येईल. धन्यवाद. पुणे जिल्हा, घाटमाता, कोल्हापूर जिल्हा तिकडे देखील आता परत पूर काय वाढणार नाही म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. हे जे लो प्रेशर होतं, हे लो प्रेशर गुजरातकडे जाणार आहे. गुजरातमधून काय होणार आहे, इंदोर मध्य प्रदेशकडे जाणार आहे. मध्य प्रदेशकडून काय होणार आहे, उत्तर प्रदेशकडे जाणार आहे. उत्तर प्रदेशकडून इकडं नेपाळ ह्या तिकडं जाईल आणि तिकडं स्थिरावं. पण त्याला स्थिरावायला आणखीन 4 दिवस लागतात. मग जवळपास म्हणजे 12 तारखेपर्यंत जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये जवळपास 12 तारखेपर्यंत, आता उद्यापासून म्हणजे आजपासून चांगलं वारं सुरुवात होईल. आणि ते शांत होऊस तर परत पुन्हा काही आता एखादी प्रणाली तयार होत नाही म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे आता राज्यात मात्र उद्या 11 तारखेपासून सगळीकडं चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. फक्त 15, 16, 17च्या दरम्यान परत एकदा पावसाळी वातावरण तयार होईल, पण तो इतका पाऊस असा जोराचा पडणार नाही. फक्त तुरळक भागातच म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा ते असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. चांगल्या पावसासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे म्हणून हे अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. सोशल मीडियातून काय व्हायला थोड्या अफवा पसरत आहेत की परत आता पाऊस येणार नाही. शेतकऱ्यांना घाबरू नका, पाऊस येणार आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात देखील असाच एकदम आता जसा पाऊस आला ते चांगला पाऊस येणार आहे. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, 15, 16, 17च्या दरम्यान देखील थोडाफार पाऊस असणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी तुम्ही काय करा, आपण आपले शेतीचे कामे करून घ्या. तणनाशक मारून घ्या, कीटकनाशक मारून घ्या, कारण की पाऊस बिलकुल येणार आहे. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. त्याच्यानंतर आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात देखील एक चांगला मोठा पाऊस येईल. त्याचा व्हिडिओ आणखी 2-4 दिवसात देईल. पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपण आपल्या शेतीचे कामे करून घ्या, फवारण्या करून घ्या, डवरणी करून घ्या, वखरणी करून घ्या म्हणून हे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. ह्या पावसातून देखील महाराष्ट्रामध्ये काही तालुक्यामध्ये 10-15 गाव, 5-7 गाव असे वंचित राहिलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातले, लातूर जिल्ह्यातले, बीड जिल्ह्यातले, तिकडे नांदेड जिल्ह्यातले, परभणी जिल्ह्यातले, पालम ह्या परिसरातले त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आज देखील म्हणजे आज किती, आज 9 जुलै, 10 आणि 11 ह्या 3 दिवसात देखील काय होणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणं तुम्हाला पडू शकतो म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि याच्यातून तुम्ही जरी वंचित राहिले तर परत पुन्हा काय होणार आहे, 15, 16, 17च्या दरम्यान एकदा थोडाफार पाऊस येणार आहे. ते मात्र ते पडून जाईल म्हणून शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यातून जर उरले तर परत एकदा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे. दुष्काळ वगैरे काय पडणार नाही. मी म्हटलं ना, यावर्षी शेतकऱ्यासाठी चांगलं साल राहणार आहे, पिकं चांगले येणार आहेत. आणि हे पाहू शकता, हे माझ्या स्वतःचं शेतातलं आहे. आजच्यानं हे म्हणजे 30 जूनची पेरणी केलेली, आजच्यानं कंप्लीट 10 दिवसाचं सोयाबीन आहे. आणि असंच पीक आहे सगळ्या शेतकऱ्याचं आमच्या भागातले म्हणून हे लक्षात घ्यायचं. परत एकदा काय होईल, पुन्हा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा काय होईल, बंगालच्या खाडीमध्ये परत तिकडे काय होईल, 6-5-11 जिल्ह्यामध्ये आज देखील काय होईल, तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, म्हणजे सरी येतील म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. फक्त काय झालं, महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा ह्या आणि बीड जिल्ह्याचा इकडला पश्चिम दक्षिणचा भाग, ह्या भागामध्ये काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही. तर तिकडे काय होणार आहे, आता ह्या उद्याचा जे पाऊस आहे म्हणजे 9 जुलै, 10, 11, 12च्या दरम्यान स्थानिक वातावरण तयार होऊन तिकडे देखील काय होईल, हे पाऊस इकडला बंद झाल्यानंतर तिकडे स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल. पण एवढा खूप मोठा पडणार नाही, पिकाला लागेल तसा पडेल, सर्वदूर नाही पडणार, भाग बदलतच पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा.
पुन्हा नंतर राज्यामध्ये काय होणार आहे, आपलं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा असाच पुन्हा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर काय होणार आहे, आता मध्ये 15-16 तारखेच्या दरम्यान राज्यात खूप काय मोठा पाऊस येणार नाही, फक्त असाच मध्ये पिकाला लागल तसा एक असा येणार आहे. एवढं आता अतिवृष्टीसारखा तसा काही पाऊस येणार नाही म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर राज्यात मी म्हटलं होतं ना, निळवंडे धरण, भंडारा धरण, जे भंडारा धरण जे आहे ते 11 TMCचं आहे, तर ते जवळपास आता 50% भरलंय. त्याच्यात जवळपास 6 TMC पाणी आलंय. तर आणखीन 3 TMC पाणी आजच्या पावसामध्ये येणार आहे तिथं. मग आज आल्याच्या नंतर हे भंडारा धरण 75% झाल्याच्या नंतर त्याचं पाणी सोडावंच लागणार आहे. मग त्याचं पाणी निळवंडेला येते. निळवंडे धरण 9 TMCचं आहे. निळवंडे आता जवळपास 45% आहे. मग तिकडे देखील पाऊस चालू आहे. आणि मग निळवंडेत पाणी भंडाऱ्यातून आल्याच्या नंतर काय होणार आहे, मग ते पाणी देखील काय होणार, जायकवाडीकडे गोदावरी नदीकडे सोडवत लागते. कारण की 75% झाल्याच्या नंतर त्याची तेवढं ते कॅपॅसिटी ठरलेलं तेवढं धरण कोरडं ठेवावं लागतं. त्याचं पाणी लगेच गोदावरीत येणार आहे. आणि इकडून प्रवाह याचे गोदावरी, नाशिकहून गोदावरी नदीला पूर आलेला आहे. 7,000 पाणी जायकवाडी त्याच्या राहता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, आज नंदुरबार जिल्हा देखील पाऊस जाणार आहे. नंदुरबार जिल्हा, त्याच्यानंतर नाशिककडं आज देखील दुपारपर्यंत पावसाचा जोर राहणारच आहे. त्याच्यानंतर पुन्हा परत ते काय होईल, रात्रीपासून पाऊस चालू आहे, त्याच्यानंतर फ्लो देखील येणार आहे. म्हणजे ह्या भागात आज जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून आज लक्षात यायचा. उद्यापासून थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे आणि 10 तारखेला चांगलं सूर्यदर्शन होईल. पण काय होईल म्हणजे 9, 10, 11 स्थानिक वातावरण तयार होऊन काय होईल, राज्यात ठिकठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल म्हणून हे लक्षात यायचं. 11 तारखेच्या नंतर चांगलं पुणे, नाशिक, मुंबई, त्याच्यानंतर कोल्हापूर, ह्या पट्ट्यामधलं काय होईल, तिकडलं वातावरण एकदम निवळून जाईल, क्लिअर होईल. मग चांगलं सूर्यदर्शन घडण म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. मुंबईला देखील काय होईल, 11ला चांगलं म्हणजे क्लिअर वातावरण होईल, म्हणजे एकदम असा पाऊस एकदम बंद झालेला दिसा. आणि उद्याच्याला 9ला देखील कमी होईल, पण 10-11च्या दरम्यानमध्ये चांगला बंद होईल म्हणून हे मुंबईकरांनी अंदाज लक्षात यायचा. आणि राज्यात इतर परिस्थिती बघितली तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, तर 6-5-11 जिल्ह्यामध्ये आज देखील काय होईल, तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, म्हणजे सरी येतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. फक्त काय झालं, महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, ह्या आणि बीड जिल्ह्याचा इकडला पश्चिम आपला दक्षिणचा भाग, ह्या भागामध्ये काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही. तर तिकडे काय होणार आहे, आता ह्या उद्याचा जे पाऊस आहे म्हणजे 9 जुलै, 10, 11, 12च्या दरम्यान स्थानिक वातावरण तयार होऊन तिकडे देखील काय होईल, हे पाऊस इकडला बंद झाल्यानंतर तिकडे स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल. पण एवढा खूप मोठा पडणार नाही, पिकाला लागेल तसा पडेल, सर्वदूर नाही पडणार, भाग बदलतच पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पुन्हा नंतर राज्यामध्ये काय होणार आहे, आपलं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा असाच पुन्हा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. त्याच्यानंतर काय होणार आहे, आता मध्ये 15-16 तारखेच्या दरम्यान राज्यात खूप काय मोठा पाऊस येणार नाही, फक्त असाच मध्ये पिकाला लागल तसा एक असा येणार आहे. एवढं आता अतिवृष्टीसारखा तसा काही पाऊस येणार नाही म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर राज्यात मी म्हटलं होतं ना, निळवंडे धरण, भंडारा धरण, जे भंडारा धरण जे आहे ते 11 TMCचं आहे, तर ते जवळपास आता 50% भरलंय. त्याच्यात जवळपास 6 TMC पाणी आलंय. तर आणखीन 3 TMC पाणी आजच्या पावसामध्ये येणार आहे तिथं. मग आज आल्याच्या नंतर हे भंडारा धरण 75% झाल्याच्या नंतर